नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज मी बोलणार आहे भागीरथी मिसिंग नावाच्या या चित्रपटाबद्दल. नुकताच हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे आणि या सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि या सिनेमाचे रिव्ह्यूज सुद्धा खूप चांगले आलेले आहेत. कारण ह्या रिव्ह्यूज यांच्याबद्दल अनेक दिग्गज लोकांनी या सिनेमाचं कौतुक केलेलं आहे. या सिनेमाची स्टोरी जर अगदी थोडक्यात सांगायची झाली तर एक छोटी फॅमिली आहे. त्या फॅमिलीमध्ये एक मुलगी आहे, तिचं नुकतंच लग्न होतं आहे आणि ते लग्न झाल्यानंतर ती अचानक गायब होते घरातून. ती गायब झाल्यानंतर पोलीस काय पद्धतीने त्याचा तपास करतात किंवा पोलिसांपर्यंत ही फॅमिली कशी पोहोचते आणि पोलीस आणि गावाची यंत्रणा आणि गाव ह्या सगळ्या गोष्टीला कसं काय नजरेने बघतात, ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस टाकणारा हा सिनेमा आहे. सिनेमा गोष्ट फक्त एवढीच आहे की एक मुलगी घरातून मिसिंग होते, पण त्याच्या भोवतीने किती साऱ्या घटना घडू शकतात या सिनेमातून याच गोष्टीचा बद्दल उलगडा करण्यात आलेला आहे. तर ओव्हरऑल जर तुम्ही मला विचारलं तर मी फिल्म कशी वाटली, तर माझ्यासाठी तर खूप सुंदर फिल्म आहे, अप्रतिम फिल्म आहे. प्रत्येक माणसाने एकदा तरी आयुष्यात जाऊन बघावी ही फिल्म. इतकी सुंदर केलेली ही फिल्म आहे. याच्यातले जे पात्र आहेत, जे कॅरेक्टर्स आहेत, सगळेच पात्र सगळेच कॅरेक्टर इतके अप्रोप्रिएट त्या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलेले आहेत. या सिनेमाचा जे जमेच्या बाजू आहेत, त्या जमेच्या बाजू आधी मी सांगतो तुम्हाला की सगळ्यात बेटर सगळ्यात मस्त तर या सिनेमाचं डिरेक्शन खूप जबरदस्त झालेलं आहे. कारण गोष्ट खूप छोटीशी आहे पण ती इतक्या व्यवस्थितरित्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न जो डायरेक्टर सचिन वाघ यांनी केलेला आहे. खरोखर सॅल्यूट सचिन वाघ यांना. कारण एक छोटी गोष्ट असते पण ती दाखवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने केला आहे तो खूप भारी केला आहे. त्याच्यानंतर या सिनेमामध्ये जे म्युझिक आहे, म्युझिक खरोखर आशुतोष कुलकर्णी नावाच्या या संगीतकाराने संगीत दिलेलं आहे. हे अप्रतिम म्युझिक आहे. कारण या सिनेमामध्ये मोजून 2-3 गाणी आहेत. एक भजन आहे, एक डुएट सॉन्ग आहे आणि एक सॅड सॉन्ग सुद्धा आहे. पण जर सगळी गाणी पाहिली तुम्ही तर ही सगळी गाणी अक्षरशः श्रवणीय आहेत, ऐकावीशी वाटतात. जरी आपण विदाऊट पिक्चर जरी नुसती गाणी ऐकली तरी असे 10 वेळा ऐकावीशी वाटतात. इतकं सुंदर म्युझिक या चित्रपटाला मिळालं आहे. ती सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे या सिनेमाची. इतकं सुंदर गायलं आहे. कारण याच्यातलं जे संगीत आहे, जे गाणं आहे ते गायलं आहे शौनक अभिषेकी यांनी. शौनक अभिषेकी जनरली फिल्मची गाणी खूप कमी गाताना पाहिलेत आपण, पण शौनकजींनी या सिनेमासाठी जे गाणं गायलं आहे, जे एक छानसं भजन आहे, ते खरंच भारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये अभिषेक अवचट नावाचा एक नवीन चेहरा आपल्यासमोर येतोय. एक हँडसम पर्सनॅलिटी, एक छान पर्सनॅलिटी असणारा हा मुलगा, ज्याने एक अतिशय सुंदर पद्धतीने या सिनेमामध्ये आपला रोल प्ले केलेला आहे. खरोखर अभिषेक, तुला सुद्धा लाख वेळा सॅल्यूट. खूप छान दिसलायस आणि खूप छान काम केलंयस. आणि ऑफकोर्स जनरली असं म्हणतात की बाबा कुठल्याही फिल्मची सगळ्यात जमेची बाजू त्याच्यातले कॅरेक्टर्स असतात. त्यापैकीच सुरेश विश्वकर्मा नावाच्या या दिग्गज कलाकाराचा त्याचा एक महत्त्वाचा रोल आहे. ते म्हणजे त्याच्यामध्ये एक इन्स्पेक्टरचं कॅरेक्टर आहे, जो या भागीरथीच्या मिसिंगचा संपूर्ण केसचा छडा कसा लावतात आणि अतिशय सक्षमपणे सुरेश विश्वकर्मा यांनी हा रोल निभावला आहे. खरंच अक्षरशः त्यांना स्क्रीनवर बघताना असं वाटतं ना, लार्जर दॅन लाईफ. एक छान पर्सनॅलिटी आणि प्रॉपर आवाजात दम आणि छान अभिनय करणारा हा एक कलाकार आहे जो या सिनेमाला लाभला आहे. त्याच्यामध्ये पूजा पवार यांचा छोटासा रोल आहे. एक छोटीशी एंट्री आहे, पण ती एंट्री सगळ्या गोष्टी सांगून जाते. या सिनेमाचा संपूर्ण मर्म सांगून जाते आणि त्या एंट्रीमुळे सिनेमामध्ये किती त्या स्टोरीमध्ये किती ताकद आहे हे आपल्याला जाणून येतं. आणि अतिशय सक्षमपणे पूजा पवार यांनी आपलं ते कॅरेक्टर निभावलं आहे. आणि ऑफकोर्स लास्ट बट नॉट लिस्ट असं म्हणायला हरकत नाही आहे. याच्यामध्ये कॅरेक्टरपैकी वृंदा बाळ यांनी त्या भागीरथीच्या आईचा रोल केलेला आहे, त्यांनी पण सुंदर रोल केला आहे. त्याचबरोबर चंद्रकांत मुळगुणकर सर यांना मी पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिलं आहे. त्यांनी काही छोटे मोठे कामं केली होती आधी, पण पहिल्यांदाच हा फुल लेंथचा रोल त्यांना मिळाला आहे आणि त्या रोलला अतिशय व्यवस्थितपणे न्याय दिला आहे. एक बापाची व्यथा काय असते
आणि एक बाप जितका कडक बाहेरनं दिसतो असतो तितकाच आपल्या मुलांवर जेव्हा कुठलंही संकट येतं, कुठल्याही गोष्टी येतात, तेव्हा तो बाप कसा अगदी नारळासारख्या बाहेरून कडक आणि आतमधून अगदी नाजूक असा मुलायम दाखवणारा हा बापाचा जो रोल होता खूप अवघड होता आणि तो चंद्रकांत मुळगुणकर सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने तो सादर केलेला आहे. आणि भागीरथीबद्दल काही बोललो नाहीये, तर भागीरथीबद्दल मी मुद्दाम शेवटी बोललोय कारण मला माहिती आहे भागीरथीबद्दल खूप लोकांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ज्याप्रमाणे या सिनेमाबद्दलची भागीरथी मिसिंग या सिनेमाच्या खूप लोकांना अपेक्षा होत्याच, तसंच या सिनेमामध्ये भागीरथीचा रोल करणारी कोण अभिनेत्री आहे, तर भागीरथीचा रोल करणारी एक अशी सुंदर अभिनेत्री या सिनेमाला लाभलेली आहे. त्या मुलीने आत्तापर्यंत जेवढे टिकटॉकवरचे रील्स केले किंवा जेवढे इन्स्टाचे तिने रील्स केलेले आहेत, शॉर्ट्स केलेले आहेत, प्रत्येक रील बघताना असं वाटतं की अरे ही आपलीच आहे, हे आपल्यातलीच कोणीतरी आहे. इतकं सहज अभिनय करण्याची ताकद असणारी ही मुलगी म्हणजे शिल्पा ठाकरे. शिल्पा ठाकरे यांनी आत्तापर्यंत काही फिल्ममध्ये दिसलेलीच आहे, पण एक मोठा रोल, एक मेन रोल आणि ज्या रोलवर अक्षरशः तिने जीव ओतून काम केले असं म्हटलं तर काहीच हरकत नाही आहे. कारण शिल्पाला आपण जेव्हा स्क्रीनवर बघतो तेव्हा शिल्पा अजिबात वाटत नाही की शिल्पा कुठली दुसरी वेगळी मुलगी आहे किंवा तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय आणि वेगळं काहीतरी दाखवतं अशी अजिबात वाटत नाहीये. एका गावातली, एका खेड्यातली एक सुंदर मुलगी जिच्यावर हा प्रसंग घडतो आणि तो अगदी सक्षमपणे ज्यांनी दाखवण्याचा प्रयत्न काय हे कन्फर्मच केलेलं आहे की असं वाटतं हे तिच्याबरोबर घडलंच असेल. हे जे काही ज्या गोष्टीला ती भोगतीये, ज्या गोष्टीवरती ही फिल्म बेतलेली आहे त्याच्यावर तिच्यावर तो प्रसंग आला की काय अक्षरशः असं वाटतं. कारण काही क्षणात हसणं, काही क्षणात रडणं, काही क्षणात छान अभिनय करणं हे सगळं स्किल आहे शिल्पाचं आणि ऑफकोर्स डायरेक्टरचं. कारण डायरेक्टरने सुद्धा असं काम काढून घेतलेलं आहे म्हणूनच शिल्पाने सुद्धा इतक्या सक्षमपणे हा रोल केलेला आहे. खरोखर त्या डायरेक्टरला पण सल्यूट. आणि शिल्पाच्या रूपाने मला एक नक्की नमूद करायला आवडेल की बऱ्याच दिवसानंतर मराठी चित्रपटसृष्टीला एक सक्षम आणि सुंदर अभिनेत्री मिळाली आहे, याच्यात काहीच वावगं ठरणार नाही. इफ आय एम नॉट मिस्टेकिंग, बघा ह्या मुलीचं फ्युचर खूप मोठं आहे. थोड्या दिवसानंतर ही बऱ्याचशा फिल्म्समध्ये आपल्याला दिसणार आहे, बऱ्याच चांगल्या रोल्समध्ये ही दिसणार आहे. तर शिल्पा तुला सुद्धा खूप 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 शुभेच्छा. आणि ऑफकोर्स कुठलीही फिल्म आपण जेव्हा बघतो ती फिल्म बघत असतो डायरेक्टरच्या डोक्यातून आणि कॅमेरामॅनच्या नजरेतून. तर डायरेक्टरची डोकं लढवलं म्हणून ह्या फिल्मचं छान पद्धतीने ही मांडण्यात आली आहे. पण आपण ज्यांच्या नजरेतून हा सिनेमा पाहिला म्हणजे कॅमेरामॅनच्या डोळ्यातून आपण हा सिनेमा पाहिला आहे, त्याने जे ब्लॉग्स लावले, त्यांनी जे कॅमेरा वर्क केला आहे, जे सिनेमॅटोग्राफी केली आहे, ती एक खूप मोठी जमेची बाजू आहे या सिनेमाची. कारण प्रत्येक ब्लॉक, प्रत्येक सीन, प्रत्येक शॉट इतका अप्रोप्रिएट वाटतो आणि ते संपूर्ण श्रेय जात आहे दिनेश कंदारकर या सिनेमाचे जे कॅमेरामॅन आहेत, DOP आहेत त्यांना. आणि ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा छान दिसतात ते छान दिसण्याच्या मागचं कारण सुद्धा असतं या मागची प्रोडक्शनची टीम. आणि ही प्रोडक्शनची टीम जी आहे, जी प्रोडक्शनची बाजू सांभाळली आहे ते या सिनेमाचे प्रोडक्शन मॅनेजर ते म्हणजे योगेश जोशी सर. तर योगेश जोशींना मी एक श्रेय देईल कारण योगेश जोशी यांनी जी लोकेशन शोधलेली आहे सिनेमामध्ये, प्रत्येक लोकेशन अक्षरशः तुमच्या डोळ्याची पारणं फेडणार आहे असं वाटतं. कारण सुंदर लोकेशनवर शूट झालेला हा सिनेमा आहे. मला खात्री आहे की हा सिनेमा जेव्हा थिएटरमध्ये तुम्ही बिग स्क्रीनवर बघाल तेव्हा तुमचं पैसे वसूल होतील, याच्यात काहीच डाऊट नाही आहे. तर माझ्याकडनं या सिनेमाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स मी नक्कीच देईल. काही 2-3 गोष्टी असतात पण त्याच्यामुळे मला 5 आउट ऑफ 5 देता येत नाही, पण तरी पण एक लिबर्टी घेऊन मी सांगतो 5 आउट ऑफ 5. पण तुमच्यासाठी किंवा आपल्यासाठी 5 आउट ऑफ 4 मार्क माझ्याकडनं नक्की आहेत या सिनेमाला. प्लीज जा. आणि असे सिनेमे बनत नाहीत मराठीमध्ये, असे विषय मराठीमध्ये येत नाहीत. आणि एक सुंदर सिनेमा, एक सुंदर विषय घेऊन आलेला हा सिनेमा म्हणजे भागीरथी मिसिंग आपल्या जवळच्या थिएटरमध्ये नक्कीच बघा, नक्की तुम्हाला आवडेल. सिल देन सायनिंग ऑफ. पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन नक्की भेटूया. बाय बाय. जितेंद्र वाईकर.